आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एक कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि भावांनो जबरदस्त झालेला आहे, कारण तो भावांनो आपण आपल्या महाराजांवरतीच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती बनवलेला भावांनो। व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे। अलर्ट मोशन जर भावांनो तुम्हाला मोड एपीके हवे असेल तर भावांनो तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये भावांनो तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भेटून जाईल। टेलिग्रामची लिंक भावांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। भावांनो आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर भावांनो पहिल्यांदा लाईक करून घ्यायचा आहे आणि चॅनलला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचा आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे आपण नवीन मराठीमधून भावांनो व्हिडिओ जे एडिटिंग आहे ते भावांनो शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आजचे जे व्हिडिओचे मटेरियल आहे ते तुम्हाला भावांनो आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। आणि वेबसाईटची जी लिंक आहे तो तुम्हाला भावांनो आपल्या डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये भावांनो त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक भावांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचं जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल, इथे तुम्ही बघू शकता भावांनो। तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक इमेज आणि वायर क्रिएशनची लेअर आणि भावांनो रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि इथून भावांनो आता आपण एक सॉन्ग ॲड करून घेणार आहे भावांनो। तर भावांनो इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जायचं भावांनो। आणि इथून आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो तो आपण आता ॲड करून घेऊया। इथून मी आता ऑडिओ सॉन्ग भावांनो ॲड करून घेतो आणि भावांनो ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही जी वायर क्रिएशनची लेअर आहे ती भावांनो इथून डिलीट करून घ्यायची आहे। लेअर डिलीट केल्यानंतर भावांनो इथे तुम्ही बघू शकता, इथे मी तुम्हाला एक इमेज ॲड करून दिलेला आहे। तर भावांनो इथून भावांनो ही जी सेकंड बीट आहे त्याच्यावरती यायचं आहे आणि इथून भावांनो आता आपण पुढच्या इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर भावांनो इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर भावांनो तो ओपन करून घ्यायचा आहे आणि तिथून भावांनो इथून इमेजेस ॲड करायचे आहेत। इमेज ॲड केल्यानंतर भावांनो इथून 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन नेक्स्ट बीटपर्यंत भावांनो ती इमेज खेचून घ्यायची आहे। तर भावांनो अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। भावांनो मी इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता भावांनो। तर अशा प्रकारे भावांनो तुम्ही सुद्धा इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावांनो इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावांनो ओपन करून घ्यायचा आहे आणि तिथून ही जी ब्लॅक PNG आहे ते ॲड करून घ्यायचे आहे। PNG ॲड केल्यानंतर भावांनो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जायचं आहे आणि ही PNG जी आहे भावांनो एवढी अशी खाली खेचून घ्यायची आहे। त्यानंतर इथून बॅक येऊन ही PNG जी आहे भावांनो ती व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत भावांनो ती खेचून घ्यायची आहे। शेवटपर्यंत PNG खेचून घेतल्यानंतर भावांनो आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला येऊया आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावांनो इथून थोडीशी पुढे तुम्हाला एक बीट दिसते भावांनो, त्या बीटवरती यायचं आहे 0.3 सेकंदाच्या आणि त्यानंतर भावांनो इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्ह्यूवॉलवरती क्लिक करून आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे तो भावांनो ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर भावांनो इथे तुम्हाला लिरिक्सचा व्हिडिओ भेटून जाईल, तो भावांनो इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन भावांनो स्क्रीन करून घ्यायचं आहे। स्क्रीन केल्यानंतर भावांनो इथे तुम्हाला लिरिक्समध्ये दिसेल भावांनो। तर भावांनो इथून बॅक यायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन हे लिरिक्स भावांनो फक्त असं इथून मधोमधच फक्त खाली खेचून घ्यायचं आहे भावांनो। खाली खेचून घेतल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि भावांनो दुसऱ्या बीटवरती यायचं आहे आणि हा जो लिरिक्सचा व्हिडिओ थोडासा जास्त झालेला आहे तो भावांनो इथून फक्त ट्रिम करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर भावांनो इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे। इथून भावांनो आता आपण
इथून जिथून इमेजेस ॲड केलेले आहेत तिथून भावांनो आता आपण आपला लोगो ॲड करून घेणार आहे भावांनो. तर भावांनो ते प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे भावांनो तो ओपन करून घ्यायचा आहे. लोगोचा फोल्डर ओपन केल्यानंतर आता इथून आपण एक लोगो ॲड करून घेऊया आणि लोगो ॲड केल्यानंतर मोड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लोगोची साईज भावांनो थोडीशी कमी करून घ्यायची आहे आणि ते असं भावांनो लोगो सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा सुद्धा लोगो भावांनो व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. लोगो भावाने शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर भावांनो तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर भावांनो इथून तुम्हाला इफेक्ट नंबर 1 तुम्हाला अशा प्रकारे काय दिसतो भावांनो, ती जी PNG आहे ती बघू शकता तुम्ही. तर ते PNGमध्ये इफेक्टवरती यायचं भावांनो आणि इथून हा जो इफेक्ट आहे तो भावांनो कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर भावांनो आपला जो बीट मार्क प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचा आहे आणि इथून दुसऱ्या बीटवरती यायचा आहे. इथून भावांनो आपण इमेजेस ॲड केलेले आहेत. तर भावांनो आता आपण जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. इथून आता आपण याच्यात 7 इमेजेस ॲड केलेले आहेत, 7-8 काही इमेजेस आहेत. त्या जे इमेजेस आपण ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. मी आता बघता तुम्ही मी अशा प्रकारे इफेक्ट नंबर 1 भावांनो पेस्ट करतोय. तर भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घेतलेला आहे आणि इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर भावांनो दुसऱ्या बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी राजा छत्रपती नावाची PNG आहे भावांनो ते ॲड करायचे आहे. PNG ॲड केल्यानंतर मोड ट्रान्सफॉर्मेशनवरती यायचं आहे आणि ही जी PNG आहे ती भावांनो मधोमध इथून फक्त खाली खेचून घ्यायची एवढ्याशी आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ती PNG खेचून घ्यायची आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय. व्हिडिओ भावांनो एकदम खतरनाक झालेला आहे आपल्या शिवाजी महाराजांवरती. जय महाराष्ट्र भावांनो एकदम कडक म्हणजे विशेष ना भावांनो एकदम कडक व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट करून घेऊया. इथून असं भावांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावांनो व्हिडिओ एकदम कडक झालेला विशेष ना भावांनो एकदम कडक व्हिडिओ झालेला आहे. तुम्ही नक्की बनवा भावांनो, एकदम भारी व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.